पारतंत्र्यात असणाऱ्या आपल्या मातृभूमी स्वतंत्र होण्याच्या घटनेला आज 77 वर्ष पूर्ण होत आहेत। स्वातंत्र्य प्राप्तीसाठी असंख्य महामानवांनी आपले सर्वस्व पणाला लावले। ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीचे अन्याय अत्याचार सहन केले। अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला। महान स्वातंत्र्य सेनानीसह अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात आपले सर्वस्व पणाला लावले। त्या सर्वांना वंदन करण्याचा, त्यांच्यासमोर नतमस्तक होण्याचा हा दिवस असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं। भारताच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात गावडे यांच्या हस्ते पार पडला। त्या प्रसंगी ते बोलत होते। सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असल्याचे आपण सर्वजण पाहत आहोत। आपल्या जिल्ह्यासमोर आजही अनेक समस्या आहेत, परंतु या समस्यांना आपण प्राधान्याने सोडवायचा प्रयत्न करत आहोत। यासाठी शासन आणि प्रशासन, सर्व लोकप्रतिनिधी यांच्या मार्फत सर्वतोपरी प्रयत्न तर केले जातीलच, शिवाय आपण सर्व मिळून सांघिक भावनेने या समस्याचे निराकरण करूया। नव भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी भारत मातेची एकजुटीने सेवा करूया। एवढेच मी या निमित्ताने आवाहन करतो आणि थांबतो। पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। भारत माता की